भांडूपमधील खासदार संजय राऊतांच्या निवासस्थानाबाहेर ही जी गाडी आहे या गाडीवरच धमकीचा मजकूर आहे। मात्र पोलिसांनी हा सगळा प्रकार आता गंभीरतेने घेतलेला आहे। एक पोलिसांचं पथक देखील राऊतांच्या घरी दाखल झालेलं आहे, बॉम्बशोधक पथक देखील दाखल झालेलं आहे। ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही धमकी दिलेली आहे। आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडे। मयूर, आपण प्रेक्षकांना दाखवतोय जी गाडी राऊतांच्या निवासस्थानाबाहेर उभी होती आणि जिच्यावर धमकीचा मजकूर होता, काय घडतंय? पोलिसांनी काय माहिती सांगितली का? कोणाला ताब्यात घेतलंय का? हा, नक्कीच तुम्ही ती गाडी बघू शकता। त्या गाडीच्या काचेवर असं लिहिलं आहे की आज रात 12 बजे बॉम्ब से उड़ा दूंगा करके असा मजकूर आहे, तो त्या गाडीवर लिहिण्यात आहे। नक्की ही गाडी आता कोणाची आहे पाहू शकता। संजय राऊतांच्या बरोबर घराच्या समोरच जो बॅक साईडचा गेट आहे, त्यांचा फ्रंट गेट आहे, त्या गेटला ही गाडी लावण्यात आलेली आहे। ही गाडी देखील आता पोलीस शोध घेत आहेत की ही गाडी कोणाची आहे। पेपरवर सर्व बोलणं चालू आहे। पाहायला गेलं तर याच्या आधी देखील संजय राऊत यांना खूप वेळा धमकी आली होती, मात्र ही देखील धमकी आता कधी आली आहे, कधी देण्यात आलेला आहे हे देखील महत्त्वाचे आहे। मुंबई पोलीस असेल किंवा इतर क्राईम ब्रांच युनिट असेल, हे सध्या आता मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांच युनिट संजय राऊत यांच्या घरी निवासस्थानी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले आहे। मयूर, आपण बघतो ही गाडी, या गाडीचा मालक कोण आहे? पोलिसांचा तपास कुठल्या दिशेने आहे? नक्कीच या गाडीचा नक्की मालक कोण आहे, गाडी कोणाची आहे, गाडी कुठून आली, याचा सगळा तपास आता मुंबई पोलीस करताना दिसत आहे। समोरच गाडी तिथे खूप इमारती आहे, रहिवासी ही इमारती आहे, त्याच्यातील ही गाडी नक्की कोणाची आहे, जरी गाडी लिहिली कुठे रहिवासी असेल, मात्र हे कोणी लिहिले हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे। मयूर, जेव्हा हा मजकूर लिहिलेलं सगळं समोर आलं तेव्हा राऊत निवासस्थानामध्ये होते का? आणि राऊत कुटुंबियांकडून काय माहिती देण्यात आली आहे का? नक्कीच जेव्हा हा मजकूर लिहिला असेल तेव्हा संजय राऊत सकाळच्या सुमारास प्रसार माध्यमांशी संवाद साधतात, त्याच्यानंतर संजय राऊत सामनाला जातात, त्यानंतर दुपारच्या नंतर संजय राऊत हे पुन्हा निवासस्थानी येतात। त्याच्यानंतर जी असते त्यांच्याही निदर्शनास आलं की या ठिकाणी कोणतरी असा मजकूर लिहिलेला आहे आणि त्यामुळे ही सगळ्या हालचाली सुरू झाल्या। संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत हे देखील आता थोड्या वेळात घरी पोहोचते। नक्की हा प्रकार कोणी केला, कशासाठी केला, याचा सध्याचा सीसीटीव्ही फुटेज आहे, सध्याचा मुंबई पोलीस काढण्यात दिसत आहे, त्याच्यानुसार जो पुढची तपास आहे तो सध्याचा मुंबई पोलीस करेल। मयूर, बॉम्बशोधक पथक अजून राऊतांच्या निवासस्थानी आहे का? शोध मोहीम सुरू आहे का? मयूर राणे यांच्याशी आपला संपर्क तुटला। आपण बघतोय संजय राऊत यांच्या निवासस्थानी मुंबई पोलीस देखील दाखल झालेले आहेत, एक बॉम्बशोधक पथक देखील दाखल झालेलं आहे। मयूर